येस. आता आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन. मग बाळांनो हॅलोजनचा सिम्बॉल काय आहे? एक्स. ज्याच्यावर किती इलेक्ट्रॉन आहेत? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्याचे 7. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. त्याच्यानंतर अल्केनचा सिम्बॉल काय लिहिलाय मी? आर. येस. परत हॅलोजन झालेलंच आहे. अरिनचा सिम्बॉल हे आर. तर बाळांनो आपल्याला हा 12वीचा हा टॉपिक आहे. ह्याच्यात आपल्याला जेई, नीट, सीईटी आणि ह्याची थेअरी अख्खच्या अख्खं ह्याच्यात क्लिअर होणार आहे. आणि तुमच्यासाठी आपण आपलं हे लेक्चर रेकॉर्ड करतो. लक्षात आलं का? आणि तुमचं काम आहे की लेक्चर रेकॉर्ड केल्यानंतर हे लेक्चर वारंवार ऐकणं आणि इतरांना शेअर करायचंय, तो दाखवायचा आहे. कळलं का? म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांचा पण फायदा होईल. मग आता ह्याच्यामध्ये बाळांनो मी आता पहिला फंक्शनल ग्रुप तयार करतोय. हा आर आणि एक्स. आर सिंगल बॉन्ड एक्स काय तयार झाला? आर एक्स. काय तयार झाला? आर एक्स. शिकला होता का नव्हता? आर एक्स फंक्शनल ग्रुप शिकला होता का नव्हता? ओके. आर एक्स. आर एक्स. आर एक्स मध्ये दोन टाईप मी करणार आहे. पहिल्या टाईप मध्ये आर एक्स मला आयुपॅक नेम बघायचंय. दुसऱ्या टाईप मध्ये आर एक्स मला काय बघायचंय? कॉमन नेम. येस. ह्या बाजूला कोणता तयार होईल तसं सांगा? ए आर एक्स. कोणता तयार होईल? ए आर एक्स. ए आर एक्स मध्ये सुद्धा मी काय बघणार आहे? दोन टाईप, कॉमन नेम, आयुपॅक नेम. बरोबर आहे का? समजलं का? आणि हे आपलं आता जस्ट लेटेस्ट झालं. इमॅजिन करा जर आयुपॅक नेम किंवा ते सगळे टॉपिक जर पहिल्या दिवशी तुम्ही 11वी आले शिकवलं असतं, आज काय डोंबलं लक्षात राहिलं असतं का? साधी गोष्ट आहे. कळलं का रे झंडू बाबांनो? म्हणून मी जस्ट त्याला लागून 12चा टॉपिक चालू करतो. म्हणजे कारण असतात. तुम्ही विचार करा किती बारीक प्लॅनिंग तुमच्यासाठी करतो. तुम्ही बिनलाजागत तसंच शिल्लक ठेवू. आणि हे ऑर्गॅनिक आहे. व्हॉलटाईल आहे. व्हॉलटाईल. अभ्यास नाही केला तर नाही येत पोरांनो. आता मला एक सांगा, आरचं कॉमन नेम, आयुपॅक नेम. आता मला एक सांगा, आयुपॅक नेम देताना पहिल्यांदा इकडे बघा. आयुपॅक नेम देताना पहिल्यांदा हॅलोजन घ्या. हॅलोजनचा हॅलो काय म्हणायचं? हॅलोजनचा हॅलो. लक्ष द्या. लक्ष दिलं तर कळेल. काय आयुपॅक नेम देताना काय म्हणायचं आधी? हॅलो. मग हॅलो कोण आहे तुमचा? हॅलो कोण आहे? फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो. बरोबर का चूक? हॅलोचा उच्चार कसा करणार? फ्लोरीन आला तर फ्लोरो, क्लोरीन आला तर क्लोरो, ब्रोमिन आला तर आयोडीन आला तर आयडो. डोक्यात विचार पाहिजे केमिस्ट्रीचा. लक्ष पुढं. येस. हॅलो. आणि आर ला काय? आता एक्स ला आपण काय म्हणला? हॅलो. आणि आर ला काय म्हणणार रे? हॅलो अल्केन. पूर्ण हॅलो अल्केन. हॅलो अल्केन. कळलं का? आयुपॅक नेम कसं येईल? हॅलो अल्केन. म्हणजे फ्लोरोमिथेन, क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन, आयडोमिथेन, फ्लोरोइथेन, क्लोरोइथेन, ब्रोमोइथेन, आयडो इथेन, फ्लोरोप्रोपेन, क्लोरोप्रोपेन, ब्रोमोप्रोपेन, आयडोप्रोपेन. अशा टाइप मध्ये. चला कॉमन नेम मध्ये काय येणार बघा आता? अल्काइल पहिले येणार. अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड. आर ला अल्काइल म्हणले आणि एक्स ला काय म्हणले? हलाइड. अल्काइल हलाइड. अल्काइल. समजलं का? अल्काइल हलाइड. आता बाळांनो सिंपली ह्या बाजूला या. ह्या बाजूला काय करणार आहे? आयुपॅक नेम कसं करणार आहे? हॅलो. हॅलो. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे बेन्झीन रिंग काय असणार आहे? एरोमॅटिक रिंग काय असणार आहे रे? हॅलो बेन्झीन. हॅलो बेन्झीन. सिंपल आहे. हॅलो बेन्झीन. समजलं का? हॅलो बेन्झीन. आता ह्या कॉमन नेम मी आता मुद्दामून तुम्हाला सांगत नाहीये का? तर पुढे एक्झाम्पल येऊ द्या. तुम्हाला ऑलवेज त्या टाइप मध्ये विचारलं जातं. आपण तिथं त्यावेळेस बघणार आहे का तर कन्फ्युजन होणार. क्लासिफिकेशन मध्ये बऱ्याचशा प्रकारात कन्फ्युजन होतं. आपण आयुपॅक नेम हेच वापरणार आहे. हॅलो बेन्झीन. समजलं का? फंक्शनल ग्रुप कसे बनले कळलं का रे सगळ्यांना? येस. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट? टॉपिकचं नाव सांगा एकदा मोठ्यानं सगळ्यांनी फास्ट. हॅलोचा सिम्बॉल अल्केनचा सिम्बॉल आर. आर आणि एक्स. फंक्शनल ग्रुप काय होतो? आर एक्स. आर एक्स च कॉमन नेम काय देणार? अल्काइल. आर ला काय म्हणलाय? एक्स ला काय म्हणलाय? हलाइड. व्हेरी गुड. आयुपॅक नेम मध्ये फक्त उलट करा. हलाइड ला आधी घ्या मोठ्यानं आणि हॅलो अल्केन. संपला विषय. ए आर एक्स मध्ये या. चला हॅलो. ए आर म्हणजे एरोमॅटिक. ए आर म्हणजे आणि एरोमॅटिक कोण आहे आपली? बेन्झीन. म्हणून नाव काय देणार त्यांना? हॅलो बेन्झीन. एवढ्यावरच थांबत नाही आपण. पण एक जस्ट बेसिक पार्ट आता झालाय म्हणून जस्ट ट्राय टू अंडरस्टँड की आपल्याला ह्या स्क्रीन मध्ये
दोन फंक्शनल ग्रुप मिळालेत. पहिला म्हणजे RX आणि दुसरा म्हणजे ARX. बरोबर आहे का? आता हे फंक्शनल ग्रुप का हे आपण शिकणार आहे. चला बघूया. आता बघा, लक्ष द्या, बघा एकदा बाळांनो, लक्ष द्या, मी काय करतोय. R सिंगल बॉन्ड X हा अल्काइल हलाइड आहे आणि दुसरा आपला आपण बघणार आहे तो ARX. बरोबर का? एरोमॅटिक हलाइडचा, राईट? तो अराइल हलाइड आपण असं म्हणतो त्याला. ठीक आहे. आता मला एक सांगा, हे दोन फंक्शनल ग्रुप तुमच्या पुढे मी लिहिले, तर तत्पूर्वी आपण पहिला पार्ट बघूयात RX वाला. कुठला पार्ट बघूयात? RX वाला. इथं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष नाहीये, इकडे लक्ष द्या. मी काय करतोय, पहिला तुम्हाला सगळ्यांना माहितीये बाळांनो, मिथेन. काय माहितीये? मिथेन, CH4. सगळ्यांना माहितीये मिथेन, CH4. जर आपण यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला तर व्हॅलेन्सी फ्री ठेवली. आठवतं हे शिकवलेलं का नाही आठवत? आठवलं. बाळांनो काय झालं रे, एक हायड्रोजन कमी झाला का वाढला? हा, कमी झाला. बरोबर का? म्हणजे आपण याचं नाव काय देणार आहे? मिथाइल. काय नाव देणार आहे? मिथाइल. बरोबर आहे का? येस, इथपर्यंत क्लिअर आहे. आता मी असं केलं तर रे बाळांनो, CH2. आता किती व्हॅलेन्सी फ्री ठेवल्यात? 2. हा पण काय झाला बाळांनो? मिथाइलच. काय झाला? हा मिथाइलच. आता मला सांगा किती व्हॅलेन्सी फ्री ठेवल्या? आता इथं खाली 3. ह्याचं पण नाव काय असणार आहे? मिथाइलच. आता मला सांगा किती व्हॅलेन्सी फ्री ठेवल्या खाली? 4. ह्याचं पण नाव काय असणार आहे? मिथाइलच. म्हणजे सिम्पली काय केलं मी, जो CH4 होता त्या CH4 मध्ये पहिल्यांदा एक हायड्रोजन कमी केला, एक व्हॅलेन्सी फ्री ठेवली. 2 हायड्रोजन कमी केले, 2 व्हॅलेन्सी फ्री ठेवल्या. 3 हायड्रोजन कमी केले, 3 व्हॅलेन्सी फ्री ठेवल्या. 4 हायड्रोजन कमी केले, 4 व्हॅलेन्सी फ्री ठेवल्या. बरोबर का? आता लक्षात घ्या बाळांनो, मी काय केले, हा ओरिजिनल माझा मिथेन होता. ओरिजिनल कंपाऊंडचं नाव काय होतं बाळांनो? मिथेन. काय होतं? मिथेन. बरोबर का? त्याच्यात मी काय केलंय, मिथेन मध्ये मिथाइल केलाय, मिथेनचा मिथाइल केलाय. आणि ह्याचं तुम्हाला कळलंय काय केल्यावर रे, एक हायड्रोजन तुम्ही मायनस केल्यावर मिथेनचा काय होतोय? मिथाइल. बरोबर आहे का? येस ऑर नो? इथपर्यंत सगळ्यांना कळलं? आता जर समजा मी त्या हायड्रोजनची जागा हॅलोजन न घेतली, कशाने घेतली? हॅलोजन. काय तयार झालं सांगा आता? मिथाइल हलाइड. काय तयार झालं? मिथाइल हलाइड. इथं किती हॅलोजन आले? 2. किती आले? 2. इथं किती आले हॅलोजन? 3. इथं किती हॅलोजन आले? 4. किती आले? 4. लक्षात आलं का? म्हणजे हायड्रोजनची जागा कोण घेते? आता जे कळलंय ते बोलायला काय पैसे देऊ का प्रत्येकाला? का लाली लिपस्टिक मेकअप करू तुमचा? अरे झेंडू बाबांनो, काय प्रश्न विचारला मी? तिथला एक हायड्रोजन गेला, कोण आला? कोण आला हायड्रोजनच्या जागेवर? मग दळभद्रांनो, तुम्हाला तेच विचारतोय ना बोंगळे हो. आता इथं मला सांगा किती हॅलोजन आले इथं? इथं किती आले? इथं किती आले? मग कोण गेले? हा, आणि कोण आले? कोण गेले? कोण आले? ऑनलाईन वाल्यांनी बोलून असं नका, नाही तर व्हिडिओच इकडे जाईल, त्यांना वाटायचं तुम्हाला बोलतोय, माझ्या पोरांना बोलतोय बरं का रे. तुम्ही नाहीतर हे करा. चला, आलं का लक्षात? त्यांना पण सांगितलं रे थोडं. व्हिडिओ समजा आपला युट्यूबला व्हायरल बघितला सगळ्यांनी इकडे तिकडे, आणि तुम्ही नालायक आहे, तुम्ही असं ऐकलं की तुम्ही पण स्प्रेड करा. बघा 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 कशी शिवायचं आम्हाला. चांगलं घेणार नाही तुम्ही. महाराष्ट्र. आलं का लक्षात? चला समोर बघा. आता काय झाले मला सांगा. इकडे बघा, बोलू नका. इथं पण, इथं मिथाइल हालाइड आहे, एकच हॅलोजन आलं ना, बरोबर का? आता इथं काय करणार रे? इथं काय म्हणणार? येस, बोला लवकर, बोला लवकर. मिथाइल डाय हलाइड. मिथाइल डाय, डाय का म्हणलं? मरायचंय म्हणून. 2 काय आहेत? बोलायचं 2 काय आहेत? येस. मग इथं नाव काय मिथाइल? इथं किती येईल रे? ट्राय. बोला, शाबाश. हे असं तुम्ही ज्यावेळेस सांगता ना, ऑनलाईन वाले बघणारे कमेंट बॉक्स मध्ये लिहा. इथं काय म्हणणार आहे तुम्ही? मिथाइल. शाबाश. टेट्र्या हलाइड. बरोबर आहे का? येस. आता बाळांनो, तुमचं कॉमन नेम तयार झालं. काय तयार झालं? कॉमन नेम. हे लक्षात आलं का तुमच्या? आयुपॅक नेम कसं करणार बघा. हॅलो मिथेन. हॅलो मिथेन. सोपं आहे का नाही? हॅलो मिथेन. हे कुठलं नेम झालं तुमचं? आयुपॅक नेम. कुठलं नेम झालं रे बाळांनो? आयुपॅक नेम. अरे 5-6 मिनिटं होत आली. चला, आयुपॅक नेम. आता बघा, मला सांगा, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या नीट बघा. आता इथं हॅलो मिथेन झालं.
हिता अविवेक नेम काय येईल रे ह्याचा अविवेक नेम काय येईल? इथं दोन आहेत ना, डाय हॅलो मिथेन. बरोबर आहे का? येस ऑर नो? खाली बघून नाही कळणार, समोर बघितलं बघूनच कळतं. ह्याचा अविवेक नेम काय येईल सांगा? ट्राय हॅलो मिथेन. बरोबर आहे का? ह्याचा अविवेक नेम काय येईल सांगा? ह्याचा अविवेक नेम हा कंटिन्यूस की नाही, मी कंटिन्यू करणार आहे. ह्याचा अविवेक नेम सांगा रे पटकन. ह्याचा अविवेक नेम हा टेट्र्या हॅलो मिथेन. शबाश. टेट्र्या हॅलो मिथेन. आलं लक्षात तुमच्या?